चांगला लागतंय. मस्त आहे. हाय हॅलो नमस्कार. उषाच रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. बाहेर उन्हाचे खूपच चटके लागत आहे आणि अशा वेळी काहीतरी थंड पेय असणं म्हणजे खूप गरजेचं वाटतं. तर अशाच गरमीमध्ये मी बनवत आहे एकदम थंड आणि खूप टेस्टी असं कलिंगडचं ज्यूस. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये हा ज्यूस बनवणार आहे. तर पहा, मी इथे घेतला आहे कलिंगड, चाट मसाला, थोडीशी साखर आणि पुदिन्याची पाने आणि अमूल कूल. चला तर आज आपण या अमूल कूलने खूप टेस्टी आणि झटपट असं ज्यूस बनवूया. मी आणला आहे हे कलिंगड. हे कलिंगड जरा पिळसर आहे, म्हणजेच तो आतून पण लाल असणार आहे. आणि तुम्ही पाहू शकताय किती भरीव आणि लाल कलिंगड आहे. आणि अशा भरीव आणि लाल कलिंगडचा ज्यूस पण खूप छान होतो. आता इथे मी अजून एक भाग करून घेतलेला आहे, कारण याच्या छोट्या छोट्याशा फोडी आता आपण करून घेणार आहे. त्यासाठी याला उभ्या आणि आडव्या छोटे छोटे असे काप द्यायचे आहेत, म्हणजे हे कलिंगड अगदी बारीक बारीक फोडीमध्ये तयार करता येईल. आणि तुम्ही पाहू शकताय छान असे बारीक कट झालेले आहेत. आता इथे पहा, इथे राहिलेल्या कलिंगडच्या जाड जाड फोडी करून घेऊ, कारण या कलिंगडचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. त्याकरता मी इथे घेतला आहे मिक्सरचं भांडं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या. सर्वच फोडी करून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय इथे मी एका बाजूला बारीक केलेले होते आणि एका बाजूला जाड फोडी करून ठेवलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये गोडी येण्यासाठी मी इथे घेतले आहे 1/4 कप इतकी साखर. आपण इथे थोडीशी साखर वापरणार आहोत. आणि त्याचबरोबर इथे घेतली आहे पुदिन्याची पाने. पुदिन्याची पाने आपण 10 ते 12 घेऊ. आता मिक्सरचं झाकण लावून आपण हे फिरवून घेऊ. आणि आता तुम्ही पाहू शकताय कलिंगडचा रस छान असा तयार झालेला आहे. आता हे आपण काढून घेऊ. त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये ठेवलं आहे मी गाळणी. आता पहा, मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आपण कलिंगडचा जे ज्यूस होतं ते या गाळणीमध्ये ओतून घेऊ. कलिंगडच्या काही फोडी मोठ्याच राहिल्या कारणाने मी इथे चमच्याच्या साहाय्याने त्याचा रस काढून घेत आहे. आता पहा, हा चोथा तयार झालेला आहे, तो आपण टाकून न देता पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि राहिलेल्या कलिंगडच्या फोडी देखील त्यामध्ये घेऊन पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. आता हे जे बारीक राहिलेले काप आहेत ते आपण बाजूला ठेवूया, ते आपण या मिक्सरमध्ये टाकायचे नाही आहेत. आता पहा, पुदिन्याची पानं आणि साखर आपण आधीच बरोबर घेतली होती, त्यामुळे ते दुसऱ्या फिरीला आपण ती साखर आणि पुदिन्याची पानं घेणार नाही. पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. कलिंगड मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. आता परत आपण गाळणीमध्ये हा रस गाळून घेऊ आणि पुन्हा चमच्याच्या साहाय्याने राहिलेल्या फोडींचा आपण रस काढून घेणार आहोत. आता तुम्ही इथे बघू शकताय पूर्ण रस हा निघालेला आहे आणि राहिलेल्या चोथ्यामध्ये बिया देखील निघालेल्या आहेत, त्या आपण आता फेकून देऊ. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर आपण घेणार आहोत चाट मसाला. इथे अर्धा चमच चाट मसाला मी घेतलेला आहे आणि आपण कलिंगडचे बारीक ज्या फोडी करून ठेवल्या होत्या त्या देखील आपण अर्ध्याहून जास्त घेणार आहोत. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता घेतले आहे अमूल कूलचे हे बॉटलमधले दूध. इथे गाईचे किंवा म्हशीचे दूध देखील तुम्ही गरम करून थंड झाल्यावर घेऊ शकता. इथे तुम्ही रुअफजा सिरप देखील वापरू शकता, कारण त्यामुळे याला कलर देखील छान येतो. पण इथे मी रुअफजा सिरप वापरलेला नाही. अजून यामध्ये सब्जा देखील तुम्ही वापरू शकता. ही रेसिपी अगदी साधी आणि सोपी, काही मिनिटांमध्येच सोबत घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी आहे. ही जर तुम्ही स्टोअर केली तर 2 ते 3 दिवस सहज टिकणारी आहे. आता हे सरबत आपण सर्व करून घेऊ. त्यासाठी मी घेतले आहे ते 2 ग्लास बारीक केलेले कलिंगड समप्रमाणात घेऊ आणि त्यामध्ये घेऊया तयार असलेले हे सरबत. ज्यूसचं थंड असल्याशिवाय मजा येत नाही, म्हणून यात घेऊ बर्फाचे 2-3 खडे. डेकोरेशनसाठी मी इथे कलिंगडची फोड लावून घेतली. त्याचबरोबर 1 ते 2 पुदिन्याची पाने ठेवून घेऊ. अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. या कलिंगडच्या ज्यूसमध्ये आपण दुधाचा वापर केलेला आहे, कलरचा वापर केलेला नाही. आणि तुम्ही पाहू शकता घरच्या घरी थंडगार, झटपट आणि चटपटीत असा कलिंगडचा ज्यूस तयार आहे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला कशी आवडली हे कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. रेसिपी आवडल्यास नक्कीच उन्हाळ्यात ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.